लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कळवण नगर पंचायत मार्फत बेहेडी नदीपात्रात कळवण शहरातील घाण कचरा टाकला जात आहे। हे गलिच्छ आणि जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे आणि नद्यांना प्रदूषित करणारे काम अनेक वर्षांपासून चालू आहे। सध्या पावसाळा असल्यामुळे नदीपात्रातील कचरा पोकलेनच्या सहाय्याने पाण्याच्या प्रवाहात सोडण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। तो कचरा बेहेडी गिरणा संगमावरून थेट मालेगावच्या गिरणा धरणात वाहून जात असून त्याचा कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्यातील गिरणा काठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींना याचा मोठा दुष्परिणाम भोगावा लागणार असून यामुळे आरोग्याचे प्रश्न, दुर्गंधी यांसारख्या गंभीर समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे। कचरा हा गेल्या अनेक वर्षापासून कळवण नगर पंचायत ही बेडीच्या नदीपात्रात सोडत टाकत आहे आणि आता पावसाळा असल्यामुळे नदीला पाणी येईल आणि त्या पाण्याला अडथळा यायला नको म्हणून कळवणच्या नगरपंचायतीने असा गुन्हास्पद प्रकार केलेला आहे की 2 पोकल्यांच्या साहाय्याने तो कचरा उचलून बेडीच्या नदीपात्रात टाकण्यात आला व तो सरळ पुढे येऊन संगमावर गिरणाला मिळाला व गिरणाच्या माध्यमातून तो थेट गिरणा डॅमपर्यंत मालेगावपर्यंत हा गेलेला आहे। ह्या प्रदूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत झालेले आहेत, जे जलजीव आहेत ते मृत पावलेले आहेत आणि हे विषारी पाणी हे कळवण तालुका असेल, देवळा तालुका असेल, सटाणा तालुका असेल किंवा मालेगाव तालुका असेल, या ज्या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या विहिरी आहेत या नदी काठालाच असल्यामुळे या विहिरींमध्ये हे पाणी गेलेलं आहे। शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये हे घाण पाणी गेलेलं आहे आणि याचा मोठा दुष्परिणाम, याचे मोठे आरोग्याचे दुष्परिणाम हे या जनतेच्या आरोग्यावर होणार आहेत आणि यातून सगळ्यात मोठा फटका जो आहे हा कळवण तालुक्यातील किंवा पूर्ण मालेगाव जिल्ह्यापर्यंत हा होणार आहे। या सर्व गलतान कारभारावर जे जिल्हा प्रशासन असेल किंवा जे राज्य सरकार असेल यावर काही कारवाई करणार का? कळवणच्या मुख्याधिकारी किंवा आरोग्य अधिकारी असतील किंवा नगराध्यक्ष असतील किंवा आरोग्य सभापती असतील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही छावा क्रांतीवीर सेनेतर्फे मागणी करत आहोत। कारण याचा हा गंभीर परिणाम तुम्ही आता बघू शकतात। या गिरणा नदीचा हा जो संगम आहे हे आज गिरणा माय म्हटलं जातं। आज ही गिरणा माय या जळगावपर्यंत लोकांना पाणी देते आणि या गिरणा माय प्रदूषित करण्याचं काम, या गिरणा मायमध्ये विष पेरण्याचं काम या कळवणच्या नगरपंचायतने केले आहे, या कळवणच्या नगरपंचायतच्या या कारभाऱ्यांनी केलेलं आहे। कळवण नगरपंचायतीच्या अनेक वर्षांपासूनच्या अनागोंदी कारभारावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मंत्री कठोर भूमिका घेतील का, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहे। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कळवण प्रतिनिधी बापू देवरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.